आज या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना आणि राज्यभर दुष्काळाचं सावट असताना देखील आज उजनी धरणातून आपल्या बार्शी तालुक्याला पाण्याचा या ठिकाणी लाभ मिळालेला आहे। आणि आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा विषय बऱ्यापैकी आज उपळाई, नागोबाची वाडी, लक्षाची वाडी, सिंद्री, श्रीपत पिंपरी, खांडवी या वरच्या सगळ्या गावाला त्याचा लाभ झालेला आहे। बरेच आपण पाझर तलाव, साठवण तलाव भरून घेतलेले आहेत, बंधारेही भरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपलं रौतळ बार्शी शहरातलं तेही भरून घेतलेलं आणि मुख्य आपला गणेश तलाव, हा गणेश तलाव पण जवळपास आता भरत आलेला 1-2-3 दिवसामध्ये ते सांडव्यापर्यंत पाणी जाईल। खऱ्या अर्थानं अशा भयानक अशा दुष्काळ परिस्थितीमध्ये हा एक आपल्याला उजनीच्या धरणातून मोठा आधार बार्शी तालुक्याला, बार्शी शहराला झालेला आहे। आज या ठिकाणी अत्यंत दुष्काळी परिस्थिती आहे, परंतु पाण्याचं महत्त्व किती आहे खऱ्या अर्थानं सांगायला मनापासून एक अभिमान वाटतो की माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बार्शी उपसा सिंचन योजनेला जवळपास 700 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि जवळपास 315 कोटीच्या निविदा प्रसिद्ध होऊन त्याच्या वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष आज कामाला सुरुवात झालेली आहे। आणि मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये जवळपास 12,550 हेक्टर क्षेत्र सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जायला काही हरकत नाही। जेवढं आपल्या उपसा सिंचनच्या योजनेच्या अंतर्गत जेवढं लाभ क्षेत्र येतं आहे ते लाभ क्षेत्र पूर्णपणे त्या ठिकाणी बागायत जमीन आपली होणार आहे। त्याचबरोबर नव्यानं जवळपास 5,500 हेक्टरचा प्रस्ताव आपण दिलेला आहे, त्यालाही लवकरात लवकर मंजुरी होईल। आणि अशा रीतीनं उजनी धरणाचा जो आपण 1996ला ही योजना सुरू झाली, माझ्या माहितीप्रमाणे 2000 पासून लाभ घेणं आपण अपेक्षित होतो, परंतु दुर्दैवानं गेली 23 वर्ष होऊन गेलं की आपण या पाण्याचा आपल्या शेतकरी बांधवांना लाभ घेऊ शकलो नाही। परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या 2 वर्षाच्या आत हा लाभ घेण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण जे आपलं 2.59 TMC पाणी, मग त्यामध्ये फक्त 2450 हेक्टर फक्त माड्याला जाणार आहे, उर्वरित 12,550 हेक्टर क्षेत्राचं पूर्ण लाभ आणि आता नव्यानं 5,500 हेक्टरचा लाभ आणि साठवण तलाव बंधाऱ्याचा असा मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी उजनी धरणाच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतो। आज आपल्या बार्शी शहरातल्या भगवान देवस्थानच्या ज्या कडच्या विहीर आहेत, कोर्ट विहीर असेल, भगवान देवस्थानच्या पुढील विहीर असेल, जवार विहीर असेल, या येडाई विहीर आहे आपली तळ्यातली, या सगळ्या विहिरीच्या माध्यमातून जवळपास आपल्याला कमीत कमी 50 लाख लिटर पाणी आणि जास्तीत जास्त 80 लाख लिटर पाणी आपण उचलू शकतो। परंतु दुर्दैवानं दुष्काळामुळं एक टँकर भरला तर थांबावं लागायचं किंवा 4 तासाच्या वरती मोटर चालत नव्हत्या, परंतु हे आपलं गणेश तलाव भरल्यामुळं आज त्या ठिकाणी थोडा बार्शी शहराच्या पाणी पुरवठ्याला पण थोडाफार त्या ठिकाणी आधार आपल्याला झालेला आहे। आणि एक कमीत कमी 30 ते 40 लाख लिटर पाणी आपण रोज या ठिकाणी निर्माण करू शकलो। त्याचबरोबर आपल्या बार्शीतल्या काही विहिरी आहेत, इतर बोरवेल्स आहेत, ह्यालासुद्धा या तळ्याच्या प्रक्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि अशा रीतीनं बार्शी शहरावरती जी थोडं पाण्याचं संकट दिसत होतं, किमान 1-2-2.5 महिने तरी हे संकट टाळण्यामध्ये आपण यशस्वी झालं। भविष्यकाळामध्ये आता उजनीचं पाण्याची जी एक पाळी आहे ती आपल्याला मिळते का नाही शंकाच आहे, परंतु आणखीनही जर भविष्यकाळामध्ये 1-2.5-3 महिन्यानं जर तलाव भरण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर बऱ्यापैकी आपलं शहरावरचं संकट टळण आणि वरच्या पश्चिम भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा शेतीला पाणी मिळेल। अशा रीतीने या ठिकाणी नियोजन करत असताना आज हा जो आपला गणेश तलाव आहे हा उजनी धरणाच्या माध्यमातून पाणी सोडलं आणि तो भरला, रौतळही भरलं, बंधारे भरले, आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे शेतामध्ये पाणी आज सर्वांच्या चाललं, त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आनंद होतो। सगळे आपण त्याचे ठराव वगैरे केलेले आहेत, सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्याचे वर्क ऑर्डरही दिलेले आहेत। लवकरच आता ती तलावामध्ये पाणीच नसल्यामुळे बोटिंग सुरू केलेली नव्हती, परंतु आता पाणी आलेलं आहे। लवकरात लवकर ज्यांना आम्ही वर्क ऑर्डर दिलेले त्या संबंधित एजन्सीला सांगितलेलं की ताबडतोब या ठिकाणी बोटिंग चालू करा आणि संपूर्ण याला एक पर्यटनाचं स्वरूप आपण या तलावाला देणार आहोत। आणखीन ही खोल करण्याचा या ठिकाणी तलाव प्रयत्न करतो, कारण आता राजकारण मला आणायचं नाही,
परंतु दुर्दैवानं काही गोष्टी कोण अडथळा आणतं हे सुद्धा जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. आता आम्ही या ठिकाणी या तलावाच्या बाबतीमध्ये एवढीच भूमिका होती की तलाव मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण ह्याचं व्हावं. या दृष्टिकोनातून बार्शीमध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून फार मोठं आम्ही काम केलं. माननीय देवेंद्र फडणवीसांची ही मनापासूनची इच्छा होती की संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना कार्यान्वित व्हावी. पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर व्हावं, बंधारे व्हावे, तळ्यातला गाळ निघावं. त्या दृष्टिकोनातून या तळ्यातला आपण मुरुम काढत असताना किंवा गाळ काढत असताना काय इथल्या विरोधकाच्या पोटात असलं काय एक गोळा उठतो की ह्यांना नेमकं आपण विरोध कशाला करतोय, इतकं फालतूगिरीचा विषय या ठिकाणी होतो की नेमका विरोध कशाला करायला पाहिजे, त्याचा अभ्यास तरी करायला पाहिजे. आणि उठवलं जातं की ही मुरुम विकतात. अरे काय आम्हाला काय धंदा दुसरा नाही का? आता नगरपालिका मुरुम विकत असते का? शेवटी शासन आहे, तहसीलदार त्याचे रॉयल्टीचं काय असेल तर मुरुम असेल तर देतील, नगरपालिकेमध्ये पावत्या फाडल्या जातील, नगरपालिकेची यंत्रणा बसून. आता तुमचा राजकारणामध्ये पण विरोधकावर विश्वास नाही तर नसू द्या, जनतेवर विश्वास नाही तुमचा, सरकारी यंत्रणेवर मग नेमका विश्वास आहे तरी कुणावर? आणि अशा पद्धतीने विरोध करायचा. आज जर तलावाची खोली वाढली असती तर जे आता पाणी साठलं त्याच्यात दुप्पट अडीचपट पाणी वाढलं असतं. आता ग्रामीण भागामध्ये मी जवळपास 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलावात केलेलं आहे. आज तुम्ही बघा जाऊन प्रत्येक ग्रामीण भागामध्ये कमीत कमी एक 100 एकर जमीन भिजत होती पाझर तलावात. कमीत कमी साठवण तलावाचं रूपांतर केल्यामुळं 300 एकर आणि पांढरीचा तर तलाव 1000 एकर जमीन भिजणार. अशा पद्धतीनं एवढी क्षमता आपण वाढवतो. आणि मुळात शेतीबद्दल किंवा पाण्याबद्दल ज्याला माहिती आहे, प्रेम आहे, शेतकऱ्याच्या लेकराचा ज्याला कळवाळा येतो किंवा काय पुण्य वाटून घेण्याची भावना भूमिका असते, अशीच माणसं चांगलं काम करू शकतात. ही उपदरवी कुठंतरी दरोडे टाकून स्वतःचा प्रपंच भागविणारी ही मंडळी आणि ह्यांनी जी काय अशा काही गोष्टी केल्या त्यामुळं या ठिकाणी आपण काही पाण्याला वंचित म्हणजे मुकलो. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे बार्शी तालुक्या दृष्टिकोनात. तरीसुद्धा माननीय मुख्याधिकारी साहेबांवर आता चर्चा झालेली आहे, तहसीलदार साहेबांबरोबर चर्चा झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, दोन्हीही अत्यंत काळजीपूर्वक काम करणारे अधिकारी आहेत. या ठिकाणचा जेवढा गाळ असेल आणि जेवढा मुरुम असेल तेवढा तातडीनं काढून ह्याची दुप्पट कशी क्षमता होईल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात करतो. अवकाळी पाऊस 100% या ठिकाणी जे काय आपलं नुकसान झालेलं आहे कांद्याच्या बाबतीमध्ये, द्राक्षाच्या बाबतीमध्ये, सीताफळ असेल, त्याचबरोबर लिंबुनी आहे, हे जे नुकसान आणि बोर ह्याचं जे फुलोरा आला लिंबुनीचा त्याचं पण नुकसान झालेलं आहे. सीताफळाच्या बाबतीमध्ये पण काही या पावसामुळे थोडी आळी पडल्याचा विषय माझ्यासमोर आलेला आहे. द्राक्षाच्या सुद्धा छाटण्या झाल्या होत्या, त्या ठिकाणी सुद्धा नुकसान झालेलं आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा जो काढायला आला त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि सगळ्या माननीय तहसीलदार आणि तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे युद्धपातळीवरती चालू आहेत. आणि कालही माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री आले होते. त्या ठिकाणी पण जे नुकसानग्रस्त आहेत यांच्या आढाव्याची बैठक होती. त्या बैठकीमध्ये सुद्धा मी विषय लावून धरला आणि सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि या अगोदरही एका अभिमानानं सांगायला हरकत नाही, आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पण माहीत आहे, बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पण माहीत आहे की सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, विम्याचा विषय होता, सगळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई आपण गेल्या वर्षी दिली, यावर्षीसुद्धा. आणि गेल्या वर्षीसुद्धा फळबागांचं नुकसान झालं त्याचंसुद्धा आपण अनुदान दिलेलं आहे. यावर्षीसुद्धा पीक विम्याची अग्रिम रक्कम आपण जवळपास 50 कोटीच्या दरम्यान होती, त्याच्यातले 40 कोटी रुपये आपण वितरित केलेले आहेत. खांडवी आणि बार्शी दोन मंडलचे सुद्धा एक 10 कोटी रुपये येणाऱ्या एक 2-4 दिवसामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पडतील. त्याचबरोबर येलो मोजक या रोगाचे सुद्धा आपण पंचनामे केलेले आहेत, त्याचेसुद्धा जवळपास 65 ते 70 कोटी रुपये शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळणार आहेत. दुष्काळाची तीव्रता आपण ओळखून गंभीर दुष्काळामध्ये तालुक्याचा समावेश झालेला आहे. आणि त्याचेसुद्धा ज्या काही शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही रक्कम असतील ती मिळतील. त्याचबरोबर आत्ता जे पंचनामे होणार आहेत त्याचीसुद्धा रक्कम या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही. शेतकऱ्याच्या पूर्ण ताकदीनिशी सरकार त्याच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा ही सगळी मंडळी, आम्ही सुद्धा कार्यकर्ते अत्यंत ताकदीनं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याकरता कटिबद्ध. भाऊ, एक विषय आहे, बऱ्याच शेतकऱ्याची अशी अडचण आहे की बँक सांगते तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे,
परंतु पीक विमा कंपनी सांगते की तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तुमच्या खात्यात आम्ही रक्कम टाकू शकत नाही. या संदर्भात बँकेचं आणि पीक विम्याचं संदर्भात काय मीटिंग होईल का? तशी जर काय अडचण असेल हां. बहुतेक तर माझ्याकडे एवढ्या काही मेजर तक्रारी आलेल्या नाहीत, पण आपण जर मला काही ह्या सूचना मांडल्या असतील निश्चितपणानं बँक आणि पीक विमा हां. आणि आपले संबंधित अधिकारी मान्य तहसीलदार कृषी अधिकारी या सगळ्याची एक बैठक. एकत्रित बैठक आयोजित करून ते येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातात.